प्रिय मित्रांनो, आज 21 जून आणि आजच्या दिवशी आपण 11वा आठवडा वर्ष दुसरे हा काळ पाहत आहोत. आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये अहज्याची आई अथल्या ह्या स्त्रीचं जे वाईट धोरण होतं त्यावर आपण चिंतन करीत आहोत. हा अहज्या हा मरण पावल्यानंतर त्या अथल्याने तिने मात्र एक क्रूर कारस्थान केलं. ती फार स्वार्थी होती, दुष्ट होती आणि म्हणून ह्या तिच्या सगळ्या मुलांना जणू काही तिने ठार केलं आणि तिने गादीवर यावं आणि तिने राज्य करावं म्हणून तिने ही सगळी क्रूर कारस्थानं केली. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, तिच्या ज्या दुसऱ्या 2 मुली होत्या त्या 2 मुलीने त्यांचा एक भाऊ ह्याला लपून ठेवलं आणि त्याला जवळजवळ 6 वर्ष एका गुपित ठिकाणी ठेवलं आणि त्याला राज्याची ट्रेनिंग दिली. माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या गोष्टीत आपण पाहत आहोत की 6 वर्ष ह्या अथल्याने राज्य केलं आणि ती राणी बनली. केवळ ह्या वाईट स्वतःची पोरांना नष्ट करून. ह्यावरून आपल्याला दिसून येते की ही बाई किती स्वार्थी आणि किती क्रूर बाई होती. माझ्या प्रिय बंधूंनो, परंतु 6 वर्षानंतर ह्या बहिणीने आणि काही लोकांनी एकत्र येऊन त्या मुलाला देवळात आणलं आणि सगळी कटाक्षपणे त्या एरियाची तटबंदी करून त्या बाळाला संरक्षण मिळेल ह्या अनुषंगाने सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली. आणि त्यानंतर माझ्या प्रिय बंधूंनो, त्याला राज्याभिषेक दिला आणि नंतर घोषणा केली की राजा चिराई हो, राजा चिराई हो. आणि जोरजोराने आवाज झाल्यामुळे अथल्या त्या ठिकाणी आली आणि तिला वाटलं की माझ्या राज्यामध्ये माझा कोण राजा आलेला आहे आणि त्याला चिराई हो ह्या नावाने लोक ओरडत आहे म्हणून ती बोलत आली. ती पाहत आल्यानंतर माझ्या प्रिय बंधूंनो, तिला दिसून आलं की ह्या लोकांनी काहीतरी एक कपटी कारस्थान रचलेलं आहे. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, ती जेव्हा आली त्यावेळेला त्यांनी आरडाओरड करून सांगितलं की कोणीही येथून हलता कामा नये आणि जे राणी बरोबर आलेले आहेत त्या सर्वांना नष्ट केलं जावं, त्याला ठार करा. आणि त्यानंतर ही राणी जेव्हा त्या देवळातून बाहेर पडली त्यावेळेला तिला ही ठार करण्यात आलं आणि हा मुलगा त्यानंतर राजा झाला. प्रिय बंधू भगिनींनो, कधी कधी माणसं स्वतः स्वार्थी बनून काही कारस्थाने रचून इतरांना कसं नष्ट करतात आणि आपण कशी महान पोझिशन घेऊन पुढे येतो हे आपल्याला चित्र दिसतं. तेव्हा खरोखर ह्या जगामध्ये माणुसकी विसरलेला आहे, रक्त रक्ताला विसरलेला आहे असं आपण पाहतो. आणि आजच्या ह्या दिवशी शुभ वर्तमानामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला दिसून येईल की प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की ह्या पृथ्वीवर नाही तर स्वर्गात संपत्ती साठवा. मी श्रीमंत होणार, मी मोठा होणार, सगळ्यात जास्त राजा म्हणजे सगळं काही मिळवणार. आणि म्हणून येशू सांगतो की ह्या जगातील ही जी संपत्ती आहे, तुम्ही गेले की संपत्ती गेली, नष्ट झाली, काय तुम्हाला त्याचा उपयोग. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण हा विचार केला पाहिजे की ज्या अध्यात्माद्वारे मला सार्वकालिक जीवन मिळेल आणि मी सर्व संतांबरोबर युगानुयुगे राहू शकतो, तशा प्रकारची संपत्ती आपण मिळवावी, अध्यात्म मिळवावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे.